ब्रेकनंतर मॉर्निंग महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। गणरायाच्या लंबोदर नावामागील आख्यायिका काय किंवा गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे का, जाणून घेऊयात व्याख्याते श्रीराम पुरोहित यांच्याकडून। ओम गंग गणपतये नमः। गणरायांची अनेक नावं जी आहेत त्यामधलं एक सुपरिचित नाव म्हणजे लंबोदर। गणपतीची आरती म्हणताना देखील आपण लंबोदर पीतांबर फणीवर बंधना म्हणतो। हे लंबोदर नाव जे आहे ना, त्यातनंही आपल्याला फार मोठा संदेश गणराय देतात। गणराय काय करतात तर अनेक गोष्टी आपल्या या लंब उदरात, मोठ्या उदरात साठवून ठेवतात। असं म्हटलं जातं की माणूस घागर पोटाचा नव्हे तर सागर पोटाचा असावा। विशेषतः नेतृत्व जो करतो, समाजाचा नेता जो असतो ना, हा सागरासारखा असला पाहिजे, तो सर्वसमावेशक असला पाहिजे। सागर नेमका काय करतो? सागर म्हणजे समुद्र। अगदी साध्या घाणेरडं पाणी आणणाऱ्या ओहळापासून अत्यंत पवित्र अशा गंगेला देखील तो आपल्यात सामावून घेत असतो। म्हणजे समाजामध्ये कोणीही असो, नेतृत्व करणारी व्यक्ती ही सर्वसमावेशक व्यक्तिमत्वाचीच असली पाहिजे। त्यांनी सर्वांना आपल्यात सामावून घेतलं पाहिजे। हा माझा तो परक्याचा असा भेदभाव त्यांनी करू नये, हा फार मोठा संदेश या लंबोदर स्वरूपातनं गणराय आमच्या समोर ठेवतात। स्वकीयांच्या चुका, अन्याय, अपराध पोटात घालून घेण्याचा मोठेपणा हा नेतृत्वात आवश्यक असतो। आपण सगळेजण लहान असल्यापासून एक श्लोक नेहमी म्हणतो, आपल्या सर्वांना माहितीच आहे, मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वराबा तू घाल पोटी। जर आमचे अन्याय, आमच्या सर्व चुका गणरायांनी पोटात घालून घ्याव्या असं वाटत असतील आणि ते खरंच ते करतात, त्यामुळे लंबोदर हे रूप आमच्यासारख्या भक्तांनी केलेल्या चुकासुद्धा आम्हाला सांभाळून घेत गणराय स्वतःच्या या लंब उदरामध्ये सामावून घेतात आणि आम्हाला क्षमापित करतात। आमच्यावर कृपेचा वरदहस्तच ते ठेवतात। हाही फार मोठा संदेश आम्हाला मिळतो। ज्ञानेश्वरी जर आपण संदर्भ तिचा घेतला तर माऊलींची एक ओवी सागराच्या संदर्भात आली, ती नेमकी लंबोदर स्वरूप करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरते। घेऊनी जळांचे लोट नदी नदांचे संघाट, करी वाढ पोट समुद्र जेवी। या ओवीच्या माध्यमातून लक्षात येईल, नदी असो ना तर नद असो, या सगळ्यांना स्वतःमध्ये सामावून घेण्याचा हा सागराचा जो उदारतेचा भाग आहे ना, हा नेतृत्व गुण असलेल्या व्यक्तीमध्ये असलाच पाहिजे। तो लंबोदर का असावा? मगाशीच म्हटलं की तो घागर पोटाचा नेता असू नये, तो सागर पोटाचा असावा। सर्व समावेशकत्व त्याच्यामध्ये असावं, हा फार मोठा संदेश। आणि अगदी स्पष्ट सांगायचं तर हा फक्त समाजाचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये नव्हे, हा प्रत्येक व्यक्तीमध्ये असला पाहिजे। तरच आपले सर्वांची सहसंबंध खूप चांगले राहू शकतात। विशेषतः कुटुंबामधले एकमेकांशी संबंध जे आहेत ते याच संदर्भात असावेत, हाही संदेश आम्हाला गणराय या माध्यमातून देतात। गणरायांच्या पायाशी जर आपण लक्ष ठेवलं तर त्यांचं वाहन जे उंदीर ते आपलं लक्ष वेधून घेतं। उंदराच्या संदर्भामध्ये फार वेगळं चिंतन आवश्यक आहे बरं का। उंदीर हे फार वेगळं वाहन आहे। अन्य सर्व देवतांची वाहनं मोठमोठी आहेत। कोणाचं रेडा वाहन आहे यमाचं सुद्धा, कोणाचं मोठ्या मोठ्या आकाराचं वाहन आहे, मयूर हा देखील वाहन माहिती आहे। पण उंदीर हे वाहन मात्र असं आहे की ते प्रत्येक घरात जाऊ शकतं। बाकीची देवतांची वाहनं दाराशी अडतायत, ते घरात नाही जाऊ शकत, पण गणरायांचं उंदीर वाहन मात्र आकाराने लहान आहे आणि प्रत्येक घरात ते शिरत असतं। ज्याला समाजाचं नेतृत्व करायचं आहे ना, ती व्यक्ती घराघरापर्यंत पोहोचली तर पाहिजे ना। मग घराघरापर्यंत जर पोहोचत असेल कोणी तरच तो समाजाचा नेता ठरू शकतो। आणि हे फक्त नेतृत्वापुरतं नाही, हे नेतृत्वासाठी तर आवश्यकच आहे। मी जर कुटुंबामध्ये सगळ्यांशी संबंध ठेवावे तसं वाटत असेल तर माझं प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीशी सहसंबंध हा एवढा जिव्हाळ्याचा असला पाहिजे। उंदीर जसा सर्व ठिकाणी जाऊन शिरू शकतो तसं माझेही संबंध घरातल्या प्रत्येक व्यक्तीशी, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीशी असले पाहिजेत। हा फार मोठा गूढार्थ या उंदीर वाहनातनं मिळतो। याहीपेक्षा एक गूढ अर्थ या वाहनाच्या संदर्भात निगडित आहे। असं म्हणतात, ज्यांना अनुभव आला असेल त्यांना कल्पना आहे, मला अनुभव नाही पण मी वाचले म्हणून सांगतो की उंदीर काय करतो की फुंकर मारतो आणि तो अवयव बधीर करतो। बधीर केल्यामुळे तो चावलेला त्या संबंधित व्यक्तीला कळत नाही, जाणवत नाही। नेत्याला असंच करावं लागतं, तत्ववेत्याला असंच करावं लागतं। सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात हे जर वचन आपण आठवलं
न ब्रूयात सत्यमपि, हे जर आपण म्हटलं तर या वचनाचा संदर्भ लक्षात येतो की सत्य बोलावं पण ते प्रिय बोलावं. म्हणजे सांगायची समोरच्याची चूक दाखवायची आहे, पण नेतृत्वानी त्या व्यक्तीशी संबंध तुटणार नाहीत. आणि पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं, नेतृत्वानीच कशाला, कुटुंबात वावरताना सुद्धा आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्ती चुकत असेल तर चूक जरूर सांगावी, पण ती सांगताना देखील त्याला त्रास होणार नाही, उंदीर तसं न त्रास होता चावतो अशीही स्वरूपाची एक भावना आमच्या मनामध्ये या उंदीर वाहनाच्या माध्यमातून गणराय निर्माण करतात. त्यातही अजून गूढ जर आपण अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर उंदीर हे अध्यात्मात मायेचं प्रतीक मानलं जातं. माया खरं तर वाईट आहे असं म्हणायचं कारण नाही, कारण माया भगवंतांनी निर्माण केले आणि भगवंतांनी निर्माण केलेली कोणतीही गोष्ट वाईट असूच शकत नाही. पण माया करते काय, अशीच सर्वांना बेसावत ठेवते, फुंकर आधी मारते आणि मग सर्वांना त्रास देत राहते. सर्वजण या मायेच्या फेऱ्यात गुरफटतात. मा आणि या हे दोन अक्षर आपल्या सर्वांना माहिती आहे. मा म्हणजे नाही, या म्हणजे जे जे नाही आहे तरी आहे असं खरं वाटायला लागतं. या मायेच्या फेऱ्यात जर आम्ही अडकलो तर आमच्या अध्यात्मातील प्रगती थांबते, हा सगळ्यांना माहीत असलेला भाग आहे. तत्त्वज्ञ मात्र हे जाणतात, ज्ञानी हे सर्व जाणतात आणि म्हणून अधिकारी व्यक्ती हे मायेच्या पाशात कधीच गुरफटत नाहीत. त्यामुळे समाजाला नेमकी कोणाची आवश्यकता आहे, पारमार्थिक क्षेत्रामध्ये नेमकी कशी वर्तणूक आमची असली पाहिजे, कसं आमचं आचरण असलं पाहिजे, हेही गणराय आम्हाला या उंदीर वाहनाच्या माध्यमातून दाखवून देतात. अन्य काही प्रतीकं त्यांची जी आहेत, मग त्याच्यामध्ये दुर्वा असतील, त्यांच्यामध्ये लाल फूल असेल, त्याच्यामध्ये अक्षता आहे, या सर्व प्रतीकांच्या माध्यमातून गणराय आम्हाला नेमका कोणता संदेश देतात, त्यामध्ये नेमका कोणता गूढ अर्थ सामावलेला आहे, याचा विचार आपण उद्याच्या भागामध्ये करणार आहोत. या ठिकाणी मंगलमूर्तींना शरण जातो आणि सादर वंदन करून त्यांना कृपेची याचना करतो. मंगलमूर्ती मोरया. ओम गंग गणपतये नमः.